नमस्कार विद्यार्थ्यांनो. आजचा धडा सुरू करण्यापूर्वी एक छोटी आठवण. आरोही एज्युकेटर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण एक प्रेरणादायी व्यक्तिमत्वाबद्दल शिकणार आहोत. पी.व्ही. सिंधू. हो आरोही, तिच्याबद्दल थोडं माहिती आहे, पण संपूर्ण गोष्ट सांग ना, मला आणि विद्यार्थ्यांना सोपं समजेल असं. नक्की. सुरुवात तिच्या ओळखीपासून करू. पी.व्ही. सिंधू चे पूर्ण नाव पुसरला वेंकटा सिंधू. 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने सिल्वर मेडल जिंकलं आणि इतिहास घडवला. ती कुठली आहे? ती आंध्र प्रदेशची आहे. तिचे आईवडील दोघेही व्हॉलीबॉलचे खेळाडू. तिचे वडील पी.व्ही. रमणा यांना अर्जुन पुरस्कारही मिळाला आहे. मग तिने व्हॉलीबॉलऐवजी बॅडमिंटन का निवडलं? कारण तिला पुल्लेला गोपीचंद यांनी 2001ला जिंकलेलं ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप खूप प्रेरणादायी वाटलं. म्हणून तिने लहानपणापासून फक्त 8 वर्षांची असताना बॅडमिंटन सुरू केलं. तिने सुरुवातीला कोणाकडे प्रशिक्षण घेतलं? सुरुवातीला मेहबूब अली यांच्या मार्गदर्शनाखाली. नंतर ती गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमीत सामील झाली. सुरुवातीची यशस्वी कामगिरी? आरोही खूप लवकर तिची कामगिरी उठून दिसू लागली. अंडर 10 सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप, अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग सिंगल्स विनर, अंडर 13 मध्ये अनेक विजेतेपदं, 51th नॅशनल स्कूल गेम्स, अंडर 14 गोल्ड मेडल. वा, एवढं सगळं कमी वयात? तिचं पहिलं आंतरराष्ट्रीय मेडल 2009 सब ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप, ब्रॉन्झ मेडल. 2010ला इराण फजर इंटरनॅशनल चॅलेंज सिल्वर मेडल. आणि त्याच वर्षी उबर कप भारतीय संघात निवड. 2012 ते 2016 मोठ्या यशाची मालिका. या काळातील तिची कामगिरी सांग ना. नक्कीच. नक्कीच. 2012 एशिया यूथ अंडर 19 गोल्ड, 2013 मलेशियन ओपन ग्रँड प्री गोल्ड, 2013 वर्ल्ड चॅम्पियनशिप्समध्ये भारताची पहिली महिलांची मेडलिस्ट, 2013 मकाऊ ओपन गोल्ड, 2013 अर्जुन अवॉर्ड, 2014 सलग 2 वर्ष वर्ल्ड चॅम्पियनशिप्स मेडल, 2015 मकाऊ ओपन गोल्ड, 2016 मलेशिया मास्टर्स गोल्ड. आरोही, रिओमध्ये तिने सुरुवातीला वर्ल्ड नंबर 2 वँग यिहानला हरवलं. नंतर नोझोमी ओकुहाराला हरवून फायनलमध्ये पोचली. फायनलमध्ये ती कॅरोलिना मारिनकडून थोडक्यात हरली, पण भारतासाठी तिने सिल्वर मेडल जिंकत मोठी कामगिरी केली. हे खरंच प्रेरणादायी आहे. पद्मश्री 2015, राजीव गांधी खेलरत्न 2016. गोपीचंद सर म्हणतात, सिंधूची सबसे मोठी ताकद म्हणजे तिचा नेव्हर से डाय ॲटिट्यूड. मग तिच्या आईवडिलांचं मार्गदर्शन किती उपयोगी पडतं? सिंधू म्हणते, ते माझ्या खेळातील चांगल्या वाईट गोष्टी शांतपणे सांगतात. बाहेरून पाहणारा व्यक्ती जास्त बरोबर सांगू शकतो. आणि हारल्यानंतर ती काय करते? ती म्हणते, हार झाली तर वाईट वाटतं, पण त्यातून बाहेर येऊन पुन्हा मेहनत करणं हा खराखुरा खेळाडूपणा आहे. आरोही, विद्यार्थ्यांना हे संभाषण ऐकून सिंधूची संपूर्ण कहाणी खूप सोप्या पद्धतीने समजेल. हो, आणि शेवटी विद्यार्थ्यांनो, आरोही एज्युकेटर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आजचा धडा इथेच संपला. हॅट्स ऑफ टू पी.व्ही. सिंधू.